तर नमस्कार, मी प्रिया सौरभ घारे तुमचं वारी स्पेशल ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर सकाळ सकाळी प्रसन्न मनाने सोपान काकांच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि पुढे आमचा प्रवास चालू केला। तर आज आम्ही जाणार होतो वाखरी येथे गोल रिंगण पाहण्यासाठी। तर सकाळ सकाळी असं काही जोशामध्ये आमची सुरुवात झाली होती आणि आजचा वाखरीचा प्रवास खरंच आज बाप्पूमुळे शक्य झाला आहे। याचं कारण तुम्हाला पुढे कळेल। आणि वारीचा आळंदी ते पंढरपूर चालू झालेला प्रवास वाखरीपर्यंत कधी येऊन पोहोचला हे कळालंच नाही। हे दिवस कसे गेले हे खरंच शब्दात सांगता येणं कठीण आहे। आळंदी ते सासवडपर्यंत अहोंसोबत आणि सासवडपासून पुढील प्रवास चांगवटेश्वर महाराजांच्या पालखीसोबत असा करत करत मी आज पंढरपूरपासून अगदी काहीच अंतरावर दूर आहे। वाखरीच्या गोल रिंगणाच्या दिशेने येताना बघा वारकऱ्यांचा उत्साह किती वाढला होता। चांगवटेश्वर महाराजांच्या पादुका ह्या वाखरीजवळ आल्या होत्या आणि वाखरीच्या मैदानात पोहोचतात असा काही आवाज घुमू लागला आणि खरंच याने मी खरंच मंत्रमुग्ध झाले होते। टाळ मृदुंगाच्या गजरात चांगवटेश्वर महाराजांच्या पालखीचं स्वागत झालं। जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की रिंगणाबद्दल मी सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी ऐकलं होतं आणि थोडंफार माहितीही होती, पण आम्ही प्रत्यक्षात असं काही पाहिलं नव्हतं आणि हा माझा अनुभव प्रत्यक्षपणे पहिल्यांदाच होता। जो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही। हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे। उगीच नाही म्हणत असा सुखी सोहळा स्वर्गी नाही। एवढे दिवस वारीत चालताना ज्या गोष्टीची मी प्रतीक्षा करत होते ती आज माझ्या डोळ्यासमोर घडत होती। आजच्या रिंगणामध्ये मी असे काही क्षण अनुभवले की ज्याने अंगावर अक्षरशः काटाच आला। हा व्हिडिओ तसा कालचाच आहे, टाकायला थोडासा लेट झालाय। पुढे रिंगणामध्ये आम्ही काय गंमत केली आणि काय काय अनुभवलं हे मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवेल। आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक आणि फॉलो करा। तोपर्यंत सगळ्यांना राम कृष्ण हरी।